खूप खुश आहे. तुला काय हवं? माझ्याकडून पार्टी. कॉफी आणू? अगं एवढं काय केलंय मी? तू काय केलंयस? तुझ्यामुळे सौरभ राजीनामा देत नाहीये. मी इतकी वर्ष ओळखतेय त्याला, पण असं कधीच झालं नाही की त्याने डिसिजन बदलला किंवा त्याने जे काही ठरवलंय तसं नाही केलं. आणि मुख्य म्हणजे त्याने तुझं ऐकलं. क्या बात आहे यार, क्या बात आहे. पण सिंधू खरंच ग, या हॉस्पिटलला इथल्या पेशंट्सना त्यांची गरज आहे. अच्छा, हॉस्पिटलला की तुला? इसी को तो प्यार कहते हैं बेटा. दोनच कप कॉफी आणली. माझं एक काम आहे, मी आलेच. पोरगी हुशार आहे बर का. कुठे चालली? दुसरा कप कोण पिणार? बस खाली बस. हे घे. गोड माणसानं गोड प्यावं, चांगलं असते. आज तू लई महत्वाचं काम केलंयस बर का. या हॉस्पिटल मधल्या एका महत्वाच्या डॉक्टरला जाण्यापासून थांबवलेस. अशक्य काम होतं बर का, पण तू केलंस. गोड बोलावं लागतं याच्यासाठी. काय आमच्या रक्तातली साखर आहे ना, आमच्या जिभेवर येत नाही. लई येळ लागतो त्याला. पण तू चांगलं गोड बोलतेस बर का. त्याचा परिणाम काय झाला? डॉक्टर हॉस्पिटल मधनं जायचे थांबले. धन्यवाद. घे. हे काय आहे? याला काफी म्हणतात, काफी. घे. सांगितलं ना गोड माणसानं गोड प्यावं म्हणून. नाही मला नकोय. आणि मम्मीला नाही ऐकायची सवय नाही. मला नकोय. विजूचा फोन. सॉरी, मला जावं लागेल. बघितला मम्मी, ती पुन्हा तुमचा अपमान करून गेली. हा बस. मम्मी, भाईसाठी हिचे एवढे नखरे सहन करायची गरज नाही. एकदा सांगा मला मम्मी, बघा कसं सरळ करतो की नाही तिला. शांत शांत बसायचं शिवा. हे घे काफी पी. नको मम्मी. घे. काय जी कामं बळावर होत नाहीत ना शिवा, ती बुद्धीनं करावी लागतात. जी कामं जोर जबरदस्तीनं होत नाही ती अशी शांततेत करावी लागतात. आणि त्याच्यासाठी ना बुद्धी शांत ठेवावी लागती. कळलं का? अशी कामं करण्यासाठी वेगळी नस दाबायला पाहिजे. शिट यार. एक्सक्यूज मी, माऊला भेटायचं. माऊ, ते कस्तुरी लोखंडे माझी बहीण नाही, ती इकडे नर्स आहे. प्लीज जर एक मिनिट. हॅलो. अरे माऊ कुठे आहे यार? अरे मी आलोय ते इथे रिसेप्शनच्या इथे. प्लीज यार ये ना लवकर. हा ठीक आहे चल. हॅलो. हा जानू. हा हा हो हो हो. नाही यार मी करतोय यार डाल. बाय 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 बाय. विजू, सगळं ओके ना? फर्स्ट क्लास. मग तू काय करतोय इकडे? ते मी मित्राला भेटायला आलो होतो ना.
म्हटलं तुला भेटून जाऊ. एकदम भारी भारी हॉस्पिटल. बघायचंय तुला? नाही नेक्स्ट टाइम. ठीक आहे, मग जा आता. मी आले रात्री की भेटूया. हो. येऊ दे, बोला काय काम आहे? ते माऊ 1000 रुपये हवेत. ₹1000? हा म्हणजे 800 रुपये पण चालतील मला. 800 रुपये पण चालतील. पण कशाला हवेत एवढे पैसे? अरे ते जॉब साठी ऑनलाईन क्लासेस लावायचे होते म्हणून. कुठला जॉब? अरे यार तू प्रश्न नको ना विचारू यार. तू पैसे नाही दिलेस ना तर वाट लागेल माझी. म्हणजे बघ, पैसे नाही तर क्लास नाही तर जॉब नाही तर माझं घर नाही. म्हणजे घरातून बाबा काढणार ना मला बाहेर. तुला चालणार आहे का? हे बघ तुझं नाही माझं नाही, 500 रुपये दे प्लीज 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 प्लीज. बरं थांब, मी आणते, थांब. हॅलो. हा जानू. अरे हो मी करतो ना तुला. येस प्लीज 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 थोडा वेळ दे यार. प्लीज प्लीज. लव यू बाय. थँक्यू. मी हे जॉब लागले की लगेच रिटर्न करणार. ओके बाय बाय. ऐक विजू, पण हे नक्की जॉब साठीच आहे ना? म्हणजे ते प्राजक्ताचं प्रकरण, त्याचा काही संबंध नाही ना? तर तू बाबांसारखे प्रश्न विचारणार आहेस? हा, एक मिनिट. मला कॉल पण आला. ओके बाय बाय बाय. लव यू. बाय, नीट जा. बापाला बोला. काय? तुझ्या बापाला बोलाव. काय? बापाला बोलाव, आईला बोलाव, भाऊ बहीण, चुलता चुलती. मामाला पोरगा आहे का तुझ्या? नाही. पोरगी आहे? पोरगी असेल तर तिला बोलाव. काय हॉस्पिटलमध्ये कामाच्या वेळेला घरच्या नातेवाईकांना बोलवायचं का नाही, असा काय नियम आहे का? काय चाललंय इथे? हा, काय चाललंय? काय आहे, घरच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये याय जायचे म्हणजे कामाच्या वेळात काही नियम असतात का नाही, याच्यावर चर्चा चालू होती. सर, माझ्या भावाचं जरा एक काम होतं म्हणून आला होता तो, पण गेला लगेच. बर. असं काय? मॅडम, नियम असतात ना, पण त्यांचे वर्किंग आवर्स संपलेत, सो काही हरकत नाही. असं काय? हा, आणि बरं झालं तुम्ही भेटलात. मला बोलायचंच होतं तुमच्याशी. मगाशी मी म्हटलं ना मी इथे थांबीन, तर मी थांबीन, पण माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी जर पूर्ण झाल्या तरच मी हॉस्पिटलमध्ये काम करेन. मम्मी, केबिन मध्ये जाऊन बोलायचं का? शिवा, नाही, होऊ दे. सगळ्यांच्या समोर होऊ देत. सांगा, काय अटी आहेत तुमच्या? अट नंबर 1, हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफशी, नर्सेसशी, डॉक्टरशी, पेशंटशी, त्यांच्या नातेवाईकांशी आदराने वागायचं आणि बोलायचं. मंजूर. ओके. अट नंबर 2, गुंडगिरी, गुंड प्रवृत्तीची माणसं ही मला ह्या हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. ही अट जरा परत सांगाल का? गुंड प्रवृत्तीची माणसं
आणि गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. मंजूर. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट, या हॉस्पिटल बाबतचे सगळे निर्णय फक्त मालक घेऊ शकत नाही. सिनियर डॉक्टर्स आणि मॅनेजमेंट यांना विश्वासात घ्यावं लागेल. मंजूर. 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 बस. शिवा, हा चला निघायचं आता. मम्मी पण ते अट नंबर 2 ऐकली नाही का? गुंड प्रवृत्तीची माणसं, गुंडगिरी या हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. निघायचं आता. थोडे पैसे बस झाले. थँक्यू माऊ. हॅलो. हाय विजू, ऐक ना, आज बाईक रायडिंग फिक्स ना? हो डार्लिंग. हो म्हणजे तुला माहिती आहे ना माझे बाबा कसे आहेत. आता मी जर घरात नसेल आणि बाबा आले तर ते किरकिर करत बसतील. म्हणजे आपण यार विजू, तुझं ना प्रेमच नाहीये माझ्यावर. मी आतापर्यंत काही मागितलंय का तुझ्याकडे? मग माझी साधी एवढी छोटीशी गोष्ट पण तू पूर्ण नाही करू शकत? नाही माझं आहे ग प्रेम डार्लिंग. लव्ह यू ना, लव्ह यू. हे बघ, आपण उद्या सकाळी जाऊया का? उद्या सकाळी जाऊया. हा डन. उद्या सकाळी डन. उद्या सकाळी एक काम कर, उद्या सकाळी तू बाबांनाच घेऊन जा, मी नाही. बाय. हॅलो हॅलो हॅलो. उद्या सरप्राईज देतो ना. काय रे, कोणाशी बोलतोय? हॅलो हॅलो. हा मी जस्ट पोचतो. लगेच आलो. हो निघालो. हॅलो आई. विजया, आता नाही कुठे जायचं नाही, बाबांची यायची वेळ झाली. आई असं नको करू. नाही बघ, मी काय म्हणतोय, मला जावं लागणार आहे आज, अभ्यासाला जावं लागणार आहे. काही करून प्लीज आई प्लीज. कोण मित्र? यार आता तू पण बाबांसारखं विचारणार आहे, कोण मित्र, नाव काय त्याचं? प्लीज मला जावं लागणार आहे, काही करून जावं लागणार आहे. मला ऑनलाईन फॉर्म भरायचा. कसला फॉर्म? It's all about any constituencies and very important fluctual and very it's a very part of important part of life because मला काही कळलं नाही यातलं. हल्लीच्या ना तुमच्या या परीक्षाच कळत नाही. हो ना. आमच्या वेळी बरं होतं, सरकारी शाळेत जायचं, फॉर्म भरायचा, परीक्षा द्यायची, झालं. अपडेट व्हा जरा, अपडेट व्हा. काय रे, मित्राकडे चाललायस ना? मग कपडे का बदलतोय? बाय द वे, आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा फोटो लागतो, तर फोटो चांगला यावा म्हणून टी शर्ट घातलंय. प्लीज आई, बाबांना जरा सांभाळून घ्या, मी निघतोय. पण लवकर ये. हो बाय बाय. विजया, विजू करे नाही ना? नाही आत्ताच गेलाय बाहेर, दिसला नाही का तुम्हाला? कुठे गेलाय का? बाहेर मित्राकडे गेलाय. कोण मित्र? अहो त्याचा कोणतरी मित्र, नाव नाही सांगितलं त्याने. ते काहीतरी सांगत होता, कॉन्सिक्वेन्स फोटो काय काहीतरी इंग्लिश मध्ये खूप बोलत होता, मला नाही कळलं. ते एवढंच कळलं की ऑनलाईन काहीतरी फॉर्म भरायचा होता. अगं येड्यात काढलं तुला. मित्रांबरोबर बाहेर गेलाय, ऊन राहिला. सांग परीक्षा केला. कधीतरी विश्वास ठेवा त्याच्यावर. जा तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला चहा देते. नाही मी होतो फ्रेश, मला लगेच जायचंय. बरं ठीक आहे. क्या बात है सौरभ. अरे बाहेर फक्त एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे की डॉक्टर सौरभ असे आहेत, डॉक्टर सौरभ तसे आहेत. काय बोललायस यार तू. दिस इज सौरभ. आपण जर छान मित्र नसतो ना
तर मी तुला आत्ता प्रपोज केलं असतं. काय सांगतेस? हो काही बोलशील ना तू? अरे खरंच, फक्त 10 मिनिटात तू अख्ख्या हॉस्पिटलचं चित्र बदलावून टाकलंस. सिंधू, हे सगळं मी बोललोय खरं, पण मला याचा परिणाम काय होणार आहे नाही माहिती. काय होणार आहे म्हणजे? तुझ्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आदर वाढेल. ते ठीक आहे, पण मम्मीला काय वाटेल? काय वाटणार आहे? त्यांना काही वाटलं असतं तर त्या तिथेच बोलल्या नसत्या का? आणि हा डिसिजन जसा पटकन घेतलास ना, तसाच आणखीन एक डिसिजन पटकन घेऊन टाक. ऑलरेडी वी आर लेट. कुठला? हो, आजार बळावू शकतो अजून उशीर झाला तर. ऑलरेडी 4th स्टेजवर आहेस तू. हळूहळू मन कुठल्याच कामात रमणार नाही. डोक्यात फक्त एकच विचार चालू राहील, कस्तुरी कस्तुरी कस्तुरी. चल, काही पण बोलतेस. सौरभ, आज जसा पटकन डिसिजन घेतलास ना, तसंच पटकन तिला सांगून टाक. तुला वेड लागलंय का? मला नाही, तुला लागलंय प्रेमाचं. स्टॉप इट यार सिंधू. तू लाजतोयस? आई ग, हाय, ती तुझ्या समोर असली ना की तुझ्या मनात जी धडधड चालू असते ना, ती मला बाहेरपर्यंत ऐकू येते. अरे, ती हसायला लागली की तू असा लहान मुलासारखा तिच्याकडे बघत राहतोस. तिला सोडायला काय जातोस? मला आलास का सोडायला वगैरे आजपर्यंत कधी? हो, कारण ती आजारी होती ना, म्हणून गेलो मी तिला सोडायला. मग तेच, ही जी तुला काळजी वाटते ना तिच्याबद्दल, त्यालाच प्रेम असं म्हणतात. हो ना? चल जा. ऐक ना, आजपर्यंत तू बऱ्याचदा तिचा हात हातात घेतला असेल ना? आय नो, घेतलायस. मग आज पुन्हा हात हातात घे. त्यांनी काय होणार आहे? अरे, तुला प्रेम जाणवेल. खरंच काहीतरी वेगळं होईल. आज हात हातात घे ना प्लीज. बरं ठीक आहे, चल तू आता जा, मला निघायचं. ए हो, कस्तुरी सुद्धा निघाली असेल. तू वेळेत जा. हा, बाय. विजा 400 होतील हा? भाई भाई यावेळेस 300 मध्ये काम चालवणार यार. नाही रे, तू लास्ट टाइम पण असंच म्हणाला होतास. भाई लास्ट टाइमचे या टाइमचे सगळे 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 मी एकत्र देतो भाई, पण यावेळेस प्लीज प्लीज यार, प्लीज प्लीज. पण विजा, तेवढं गाडीत पेट्रोल टाका. भाई भाई तुझ्यासारखा मित्र ना अख्ख्या चाळीत कोण मित्र नाही भाई. बरं बरं विजा, तू निघ, तुला उशीर होत असेल. निघ तू. थँक्यू थँक्यू. भेटू भाई, भेटू. चल. हा चल, बाय 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 बाय. निशा, रजिस्टर दे ना मला. कस्तुरी कस्तुरी. मी पण मूर्खासारखा सिंधूच्या बोलण्याचा विचार करत बसलो. आतापर्यंत कस्तुरी गेली असेल. सर, अहो मी तुम्हालाच शोधत होते. मला भेटायचं होतं तुम्हाला. मी गेले होते तुमच्या केबिन मध्ये, पण तुम्ही नव्हतात तिकडे, म्हणून VIP रूम मध्ये गेले, तर तिथेही नव्हतात. मग आता निघणारच होते, पण बरं झालं इकडे भेटला. सर. हा हा, बोल ना, काही काम होतं का? नाही, काम नव्हतं, पण मला तुम्हाला सांगायचं होतं की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुम्ही आज जे केलंय ना आपल्या हॉस्पिटलसाठी, ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. मग येते मी. ऐक ना कस्तुरी, मी तुला आज सोडायला येतो. कशाला उगाच? मी जाईन ना. नाही अगं, मला ना तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बरं, येते मी. मी पण सही करून येते.